हे झाड आहे ना, हे लक्षात ठेवायचं आहे, वाकडं झाड. आणि इथे आपण पाहू शकतील भारद्वारचा फोटो आहे. तर बाराग्यांनी बोर्ड पण लावलेला आहे किल्ल्यावर जाण्यासाठी. तर उरले तर कामच भारी असते. हे बघा हुबेहूब बनवलं आहे. कोण सोबती मावळ सरदार, 32 सिंहासन त्यावरी बैसल कोण. माझी 11वी तांदूळवाडीवरची मोहीम असेल. आणि सोहळ्याला काही मजा आली? मजा आली. असं वाटलं की हा एक छोटा महोत्सवच चालू झालाय की काय गडावर. बघा. आणि तू आता कितवीला तरी पण? आता मी 8ला जाणार आहे. 8ला जाईल. आणि बघा 11वी मोहीम चालू केली आहे. छोट्यापणानंच याने गड किल्ला चॉईस केला आहे. मित्रांनो नमस्कार, मी योगेश भोईर. आणि आज तुम्ही पाहतील तर सोलो ट्रॅकर म्हणजे मी आज एकटाच निघालो आहे तांदोळी गडावर. सर्व आमचे मित्रवर्य, आमचे बारायगाचे सभासद सर्व आहेत ते अगोदरच गेले आहेत. कारण आज 1 मे आणि 1 मे म्हणजेच तांदोळी रणसंग्राम विजयी दिवस. तर आम्ही बारायगड परिवार गेले 5 वर्ष झाले मोहीम करतात आणि हा दिवस साजरा करतात. तशी बघितलं तर आज आमचे 73वी मोहीम. म्हणजे आज जवळपास 100 होतील लवकरच. आणि सोलो ट्रॅकरचा आज अनुभव घेणार आहे मी. तर मी लेट निघाला आहे. जवळजवळ दुपारचे 11 वाजलेत. चला आता पुढचा प्रवास चालू झाला आहे माझा. हा गावातून निघाल्यानंतर हाच पट्टा आहे तिकडे बरोबर. गावातून निघाल्यानंतर जो हा पट्टा आहे तोच परत थकवा होतो. डायरेक्ट उभी चढण आहे. आणि आम्ही पाहू शकतील एकदम कडक ऊन. आणि जवळपास पहिला टप्पा चढला आहे. पाठीमागे पाहू शकतील आपण तांदोळी गड भरपूर उंच आहे. बघूया आता एकटाच आहे किती तास लागतो मला. आणि आजच्या मोहिमेला जवळपास सभासदची संख्या आहे 50च्या वरती आहे. आणि 2 दिवस आहे कार्यक्रम. पहिला दिवस विजय दिवस साजरा केला जाईल, दुसऱ्या दिवशी संवर्धन मोहीम. चला आता पुढे जाऊया. ऊन भरपूर असल्याकारणे आज थकवा जास्त लागणार आहे. बघा काही वर्षानंतर इकडे आपल्याला सावली मिळेल कारण भरपूर झाड लावले आहेत. आपण पाहू शकतील झाडं पण लावले आहेत. आणि रोजच्या रोज ह्या झाडांना पाणी शिंपलं जातो. मित्रांनो दुसरा थांबा आलेला आहे. ह्या थांबाला आम्ही नाव दिलं आहे खुर्चीचा थांबा आहे. बघा हा झाड आहे ते खुर्चीप्रमाणे आहे. असं आपण बसू शकतात आरामात. आणि एकटाच आहे पण काय करणार, कोकम आणलं आहे. कोणी असतं तर त्याला शेअर केलं असतं पण आता कोण नाही मिळत. आणि छान झालं आहे कोकम. असला पाहिजे होतं कोणतरी मित्रासोबत, त्याला शेअर केलं असतं, त्याला पण आवडलं असतं. तर आता थोड्या वेळाने आपण निघू. आराम केला. गरमी भरपूर आहे, धूप भरपूर आहे, त्यामुळे थोडं वेळ थांबायच लागेल. थांबा जाऊ. लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करू. चला आता
तर मित्रांनो जवळजवळ 1 तास झाला आणि आपण पोचले आता हजेरी मारावर. हे बघा, हे बघितलं आपण, हे ठिकाण दिसलं म्हणजे जिथे भरपूर दगड आहेत म्हणजे समजायचं आपण हजेरी मारावर पोचलेले आहेत. आणि आपण पाहू शकतील हा रस्ता आहे तो आहे एक पायी रस्ता आणि हा पायी आहे तो चांगला रस्ता आहे. मस्त जंगलातून जायला मिळते, सावली आहे, बसायला भरपूर ठिकाणं आहेत. ह्या रस्त्यावर बसायला कुठेच जागा नाही आणि धोक्याचा रस्ता आहे, कधी जाऊ नका. बहुतेकसा हाच रस्ता दिला आहे आम्ही. आपण पाहू शकतील मॅप दिला आहे. नक्कीच आल्यानंतर मॅपचा फोटो काढा कारण आपण हरवणार नाही. आणि 12 एकर परिवाराने खूप छान असा मॅप दिला आहे, सोपा समजण्यासारखा. सर्व ठिकाण कुठे आहे काय आहे ते समजणार आणि ह्या मॅपच्या साहाय्याने आपण गड चढू शकता, उतरू शकतात. तर आता आपण जात आहेत. तर मित्रांनो आपण पाहू शकतील जो नवीन येतो तो ह्याच रस्त्यावर बोलतो. तर लक्षात ठेवा हे झाड आहे ना, हे लक्षात ठेवायचं आहे, वाकडं झाड. आणि इथे आपण पाहू शकतील भारद्वारचा फोटो आहे. तर बाराग्यांनी बोर्ड पण लावला आहे किल्ल्यावर जाण्यासाठी. तर हा आहे घोडमाल ह्या साईडला आणि इथे आहे हजेरी माल. हे झाड लक्षात ठेवा. चला आता पुढे जाऊया. आपला हा रस्ता आहे. तर मित्रांनो जवळपास आपण 2 तासानंतर पोचले आहेत, ते पण महादेवाजवळ. आणि आपण तिथील गोरले भेटले आणि महादेवाला सजवलेलं आहे खूप सुंदर. तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. एक नंबर बनला आहे गोरले, तर कामच भारी असते. हे बघा हुबेहूब बनवलं आहे आणि थोड्या वेळ तिथे रांगोळ्या करण्यात येईल. मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो, उजव्या बाजूचा दगड आहे तो ओरिजिनल दगड आहे आणि डाव्या बाजूचा आणि त्याच्यावरती तो प्लेन दगड आहे तो पुठ्ठ्यापासून बनवलेला आहे. पालखी आता बालकीला आणलेली आहे आणि या औषधी पताका लावण्यात येत आहेत. हवा भरपूर आहे, मला नाही वाटत रात्री सर किती हवा आहे भरपूर. आता अजून एक काय माहिती का, तिकडनं थोडं अजून खेचायला लागेल खाली, थोडं खाली आलं वाटतं वजनाने. अजून तिकडचा लावलं तर अजून कुठून गेला तर
सह्याद्री रांगला अनवातो घाटोळी दादाव तोरल्या धण्याला अनवातो घाटोळी दादाव तोरल्या धण्याला अन स्वराज्यात तोरण बांधिला शिवबन राजन सोहळा मराठी मागीचा सण यो आला र स्वराज्यात तोरण बांधिला शिवबन राजन सोहळा मराठी मागीचा सण यो आला र शिवराज छत्रपती झालं ग माय ग शिवराज छत्रपती झालं ग माय ग माझं शिवा छत्रपती झालं ग माय ग हे पालखीत आलं कोण सोबती मावळ सरदार 32 मन सिंहासन त्यावरी बैसल कोण ग रायगडाच्या सदैवर माझं राजा छत्रपती झालं ग श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय! श्री छत्रपती संभाजी महाराज की जय! हरवीर शिवाजी अप्पांचा जय हो! हर 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 हर! महादेव! जय भवानी! जय शिवाजी! जय शिवाजी! आता दिव्याला दिवा पेटवा एकच ना बस ना तेलाचे दिवस जात नाही लगेच हवा आले तरी पण देतो तो दे एक राहिली सरळ चालत जा उगवला सूर्यव सह्याद्री रांगला अनवातो घाटोळी दादाव तोरल्या धण्याला घाटोळी दादाव
तोरण बांधलं शिवबान राजानं सोहळा मराठी मातीचा सण यो आला र. हो स्वराज्याचं तोरण बांधलं शिवबान राजानं सोहळा मराठी मातीचा सण यो आला र. शिवराज शिवराज छत्रपती झालं ग माय ग ग ग. छत्रपती झालं ग माय ग ग ग. पालखीचा कोण सोबती मावळ सरदार बत्तीसन सिंहासन त्यावरी बैसल कोण रायगडाच्या सदरेवर शाहिरी लंकार संगन गाडा तुतारी वाजते संबळ ठेकान माझ राजा परत येऊ दे ना तू कशाला हे करतो. आपण एकदा आपण हे बघ तिथे नाव लावलंय. ते आपण ना अरे अर्धच पडतो. ताडपत्रीवर पाडू नका रे. तू नीट मागे पडला ना तर ती बायको तिथे आम्हाला शिकायची. त्याला एकटाच दिलं ते हालतात बघ ते टाकतात. तर आपण पाहू शकतील डॉक्टर पण आहेत आमच्यासोबत आणि खूप मोठ्या सुया आहेत त्यांच्या हातात
आणि पंढरी शेठ. एकदा या ट्रेन गळ्यात घालून बघा तुम्ही किती तेव्हा पंढरी शेठ. वजन घेऊन चला तर मित्रांनो, परतीचा प्रवास आमचा चालू झाला आहे आणि खूप सुंदर असा विजय दिवस म्हणजे तांदोळी रणसंग्राम विजय दिवस खूप सुरेख पार पडला. रात्रीचा गोंधळ पण खूप छान होता, मिरवणूक चांगली होती पालखीची. आणि आमच्यासोबत आहे सर्वांग. तर सर्वांग काय बोलतो, किती मोहीम आहे? ही माझी 11वी तांदूळवाडीवरची मोहीम असेल. आणि सोहळ्याला काही मजा आली? मजा आली. असं वाटलं की हा एक छोटा महोत्सवच चालू झाला आहे की काय गडावर. बघा. आणि तू आता कितवीला तरी पण? आता मी 8ला जाणार आहे. 8ला जाईल. आणि बघा 11वी मोहीम चालू केली आहे. छोट्यापणानंच याने गड किल्ला चॉईस केला आहे. आणि संवर्धन मोहीम 11वी झाली आहे तांदूळची. आणि दुसऱ्या कुठल्या ठिकाणी गेलं आहे तरी पण? रायगड प्रदक्षिणा केली आहे. बापरे. बघा रायगड प्रदक्षिणा तरी पण माझ्या तरी 42 किलोमीटर असेल. आणि हे बघा नुसतं गड चढ उतरवणं तर सर्वांकडे बॅगा आणि सामान आहे. बघा सर्व तुझ्याकडे काय? हे बघा रोप माझ्याकडे आहे. पट्ट्या आहेत. हे बघा सर्वांकडे बॅगा आहेत. माझ्याकडे आहेत ते मशाल आहेत. तर इतक्या वजन म्हणजे तरी पण 2 दिवसाचे कपडे आणि परत हातामध्ये पण बॅगा, पाण्याच्या बाटल्या. बघा. चला तर आता व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हर हर महादेव.